पहाटेच्या अंधारात सुरू होती गोवंश तस्करी, पण पोलिसांच्या सापळ्यात अडकले 2 ट्रक. 49 जनावरांना मिळाले जीवनदान, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त. पिंपळखुटी बॉर्डरवर पोलिसांची मोठी कारवाई. पांढरकवडा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर गोवंशीय जनावरांची निर्दयतेने कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या 2 ट्रकांवर पांढरकवडा पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोठी कारवाई केली. पिंपळखुटी बॉर्डर चेकपोस्ट येथे नाकाबंदी करून पोलिसांनी दोन्ही ट्रक अडवले. या कारवाईत 49 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली असून सुमारे 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूरहून आदिलाबादकडे तस्करी. पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पथकाला नागपूरहून आदिलाबादकडे 2 ट्रकांमधून गोवंशीय जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पिंपळखुटी येथील बॉर्डर चेकपोस्टवर पोलिसांनी नाकाबंदी केली. मंगळवारी सकाळी सुमारे 6:50 वाजताच्या सुमारास नागपूरकडून येणारे MH40Y3382 आणि MH40Y7721 हे 2 ट्रक पोलिसांनी थांबून तपासणी केली. जनावरांची अमानुष अवस्था. तपासणी दरम्यान पहिल्या ट्रकमध्ये 25 गोवंशीय बैल जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबलेली आढळली. चारा व पाण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यापैकी 1 जनावर मृत अवस्थेत आढळले. दुसऱ्या ट्रकमध्ये 24 जनावरे निर्दयतेने कोंबलेली आढळली असून त्यापैकी 2 जनावरे मृत अवस्थेत मिळाली. 60 लाखांचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचे 2 ट्रक, अंदाजे किंमत प्रत्येकी 20 लाख रुपये, 49 गोवंशीय जनावरे, अंदाजे किंमत 19,60,000 रुपये, 3 अँड्रॉइड मोबाईल असा एकूण सुमारे 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 4 आरोपींवर गुन्हा दाखल. या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहूर खान साहेब खान वय 30, मौसिन कुरेशी मोबिन शेख कुरेशी वय 31, मो शहबाज उर्फ सोनू उर्फ मुल्ला मो नवाब वय 40, मोहम्मद फिरोज वय 40, सर्व नागपूर. त्यांच्यावर BNS कलम 325/49 तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पांढरकवडा पोलीस निरीक्षक लहू तावरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर, विकेश ध्यावर्तीवार, गजानन पत्रे, राम राठोड, विलास जाधव, किशोर आडे, संदीप मडावी आणि पवन मेश्राम यांनी ही कारवाई पार पाडली. स्थानिक वार्ता. स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी.